आणि अनुभव आल्याशिवाय माणूस हुशार होत नाही. इथं तुकोबरांना अनुभव आला, इथं ज्ञानोबरांना. अरे ज्ञानोबरा इथं आल्यानंतर ज्ञानोबरांनी सांगितलं होतं, अवघाची संसार सुखाचा करीन आणि आनंदे भरीन तिन्ही लोक. तिन्ही लोकांचा आनंद स्वीकारणारा, संसार फुलवणारी माझी माय देहूतली दुसऱ्याच्या दारी मधुकरी मागायला गेली तर लोकांनी चिखल दिला. एवढा मोठा संघर्ष जीवनाचा झाल्यानंतर सुद्धा माझी माय पसादानात सर्वांचं कल्याण मागते. याला आईचं हृदय म्हणतात, हिला मायचं हृदय म्हणतात. सर्वांचं कल्याण व्हावं. अरे ज्या लोकांनी तुकोबरांचा गाथा बुडवला तीच लोक आज गाथा डोक्यावर ठेवून देहूमध्ये पोट भरतायत. 18 बगड जातीतल्या कोणत्याच संतांना लोकांनी बरं म्हणून जगू दिलं नाही ना हो. अहो 125 वर्ष कन्हैया या भूमीवर राहिले. अरे घरातला राम वनात कायला, हे घरातलंच वातावरण. घरातला राम वनात गेला नसता जर घरातनं सुरूम लागलाच नसता. 125 वर्ष कन्हैया इथं राहिल्यानंतर 125 वर्षानंतर कन्हैया कौंडण्यपूर सारख्या नगरीमध्ये सासरवाडीत फिरत असताना आपल्या सासरवाडीत गेले. सासरवाडीत जाताना हिरत फिरत होते आणि फिरता फिरता 2 म्हाताऱ्या अशा वट्ट्यावर बसल्या होत्या. राजस सकुमार असं रूप पाहिलं, मोहून गेलं. पण एखाद्याच्या जिभेला दुसऱ्याचं कौतुक करणं कधी शोभत नाही. एखाद्याच्या जिभेला असा काही त्रास असतो. अरे जगामध्ये 50 लाख रुपये कर्ज आपल्यावर राहू द्या, फक्त आपली वाणी नरम राहू द्या. 25,000च्या गावात आपण मिरवू शकतो. ही फक्त वाणीची किंमत असते महाराज, ही फक्त वाणीची किंमत आहे. आणि साधूंची वाणी आहे साचनी मवाळ, मितुले परी रसाळ आणि शब्द जैसे कल्लोळ अमृताची. मुखी अमृताची वाणी, देहाचे कारणी. फक्त बोलण्याची कला पाहिजे, बोलण्यासाठी नम्रता पाहिजे. 2 म्हाताऱ्या अशा ओट्यावर बसलेल्या. सावडं पोरग पाहिलं आणि दुसरी म्हातारीला ती बोलायला लागली. कारण 2 म्हाताऱ्या जर एका ठिकाणी आल्या ना तर त्यांचा एकच विषय असतो. विषय तो त्यांचा 2 सासवास ना, नाही ना. 2 सासवा जर वट्टावर बटल्या तर त्यांचा एकच विषय तो त्यांचा झाला सुनबाई. तुनीने काय काय, मनीने काय, आमनगर काय, शिलगिरानं याच. विषय तो त्यांचा झाला नारायणी. हा साधूंचा विषय हो, संसारिकांचा तो विषय नाही. 2 म्हाताऱ्या ओट्यावर बसताना पाहिलं. समोरून कृष्ण कन्हैया बलराम दादा येताना दिसले. बलराम दादा खाली मान घालतात, कृष्ण इकडे तिकडे पाहतात. पाहता पाहता या म्हातारींनी सांगितलं, का रे तुम्ही गोकुळातले का मथुरेतले? कृष्णानं प्रणाम केला. माताजी हम गोकुल के भी है और मथुरा के भी है. तोपर्यंत दुसऱ्या म्हातारीनं गुपचूप बसायला पाहिजे ना. जोपर्यंत दुसऱ्या म्हाताऱ्याने गुपचूप बसायला पाहिजे ना. मी बोललो ना, एखाद्याला नाही कौतुक जमत हो, एखाद्याची प्रगती सहन होत नाही. एखादी बाई जर गली आलीमध्ये सुगरी नसेल ना, ती सर्वांना मदत करते, पण तिच्यावर ज्या दिवशी वेळ येते ना तिला कोणी मदत करत नाही, कोणी मदत करत नाही. ती पापड्याच मग पडजा करायला जावं, कुल्लाच मग पापडे करायला जावं, ती ना करत फक्त काही राव हो दुखी संदेखतात. अहो ही रीत आहे संसाराची. ज्या वेळेस 2 म्हाताऱ्या अशा बसलेल्या होत्या आणि म्हाताऱ्यांनी पाहिलं तर दुसरी म्हातारी सांगायची, म्हणे का ग त्याला काय कन्हैया म्हणते? त्याच्या घराचा ठाव ठिकाणा नाही ना, त्याच्या गावाचा ठाव ठिकाणा नाही. याच्या पलीकडे सांगते, अरे त्याच्या बापाचा सुद्धा ठाव ठिकाणा नाही. देवाचा बाप काढला लोकांनी. आपल्या मागे पुढे कुरबुर करणाऱ्यांचा काय सत्कार करता तुम्ही? देवाचा बाप काढला. तोपर्यंत तिसरी म्हातारी आली. म्हणे बाई याचे घरचे सर्व गुण मला माहिती आहेत. म्हणे काय गुण माहिती आहेत? हा दिसायला कन्हैया आहे, हा बलराम आहे. यांच्या घरच्या पुराव्या सहित उत्तर देईल. म्हणे काय उत्तर देशील? काही लोक गोड बोलतात नि बरोबर असे खालच्या मलक्याला दगड मारतात नि वरतून धसवतात. काही ना काय टेक्निक असते, ती विशेष असते. बरोबर अशा खालच्या मटक्याला एका म्हातारीना दगड मारला, पण गोड बोलली पण काटा काढला. हो मेरे मोर मुकुट धर लाला, हो मेरे मोर मुकुट धर लाला, तेरे सुने हैं दो बाबा. मेरे मोर मुकुट धर लाला, तेरे सुने हैं दो बाबा. मेरे मोर मुकुट धर, तेरे सुने हैं दो बाप. मेरे मोर मुकुट धर, तेरे सुने दो बाप. एक बाप तो मथुरा बसत है, तुझा गोकुल धाम. हाँ एक बाप तो मंगला बसत
कोणाचा घरचा कूट केला? कृष्णाच्या घरचा. ओ मेरे मोर मुकुट धर लाला, तेरे सुने है दो बाप. ती दुसरी म्हातारी बोलताना बलराम दादा सोबत होते. बलराम दादा म्हणे काढ रे नागर उपाडीले, आपला कर ना बाप काढा ना. त्या कृष्ण म्हणे ही सासरवाडी आहे, इथं बोलू नको. सासरवाडीत जावायने बोलायचं नाही. तोपर्यंत दुसरी म्हातारी सांगायची म्हणे का रे बहन आपकी सुभद्रा, अरे भाग गई अर्जुन सा. अरे काय नाव लागतो तुझा? एक बाप मथुरेतला, एक बाप गोकुळातला, आणि तुझी ती बहीण सुभद्रा पडून गेली. बैराम दादा म्हणे लय नागर उभाडीली. कृष्ण म्हणे नको हो. तोपर्यंत अशा दोन बाया येताना दिसल्या, एक कुंती आई साहेब आणि एक द्रौपदी आई साहेब. मग या म्हाताऱ्यांनी गुच्चूप बसावं ना. या कोंढण्यपूरच्या म्हाताऱ्या त्या बाईंकडे पाहताना सांगायच्या का रे ओ मोरमुकुटवाला, ओ कन्हैया, या कोण येत रे? म्हणे ही माझी बहीण द्रौपदी आहे. म्हणे हीच का ती तुझी बहीण द्रौपदी, जिला 5-5 नवरे ऐकलेत आम्ही? बलराम दादा म्हणे हिसले फोटो माहिती रे लहर नागर. कृष्ण म्हणे नको, हाई सासरवाडी आहे. काय काळ असेल महाराज तो, काय वेळ असेल ती सासरवाडीत. अरे 2-2 लेकरं व्हायची तरी सुद्धा सासू समोर येत नव्हती. काल तर आमच्या मित्रासोबत त्याची सासू फिरताना दिसली. मी त्याला विचारलं, म्हटलं का रे कोण आहे? मला असं वाटलं आक्कड सासू ही दाखलीच आली होई बा. तो ने बाबा मन सासू आहे म्हणतो. हो म्हणा बाप सासू आहे, सोपी घेत नाही. 15 दिवसापूर्वी धुळ्याला मोठ्या ठिकाणी कीर्तन होतं मयूर महाराज काल्याचं. मनापेक्षा बी रंपम पोरग्या होता. हे हातभर उत्साह ओबीन खाली भेटले ना होत आहे. तू एवढा 90 किलो ना कीर्तन काढली बी रे सासूल जिती राहती शिका. तू तर पहिलाच मिल मटाक्षी दिले. एवढा मोठा धिप्पाड माणूस. आणि त्या धुळ्याला जेव्हा काल्याचं कीर्तन ज्यांच्याकडे नाश्ता वगैरे करायला गेलो, आता ज्यांच्याकडे नाश्ता करायला गेलो तिथल्या आजी असं बरोबर पाणी द्यायच्या, चहा द्यायचा. आणि माझ्यापेक्षा एकदम धिप्पाड माणूस. मी बी त्यांकडे देखील विचार करा की मला थोडीशी देवनी उंची देवाला पाहिजे होती बा. ह्यानगत दिखतो बा मी. तब्येताबाबत मग काही शंकाच नाही. तब्येत देवाची लीला आहे आपल्याला दिलेली. आणि कीर्तनकार कधी बी दुईरा गाठानाच पाहिजे. ही जी कीर्तनकाराची ढेरी राहते ना, हे कीर्तनकाराचं शोरूम आहे. का? कीर्तनकाराची लेवल ढेरीवरनं समजते. जर असा एखादा कीर्तनकार ना एकदम अपार ज्ञानी. आता ते दुसऱ्या दिवशी मनोज बुवा किती सुंदर कीर्तन करून गेले, पण आवाज कोता पडत होता. अतिशय ज्ञानी महात्मांच्या जवळ राहिलेला माणूस, पण तब्येत ना बाहेर कीर्तन करू नका. लोक काय झाले रे कचायला दिक राय ना अनामना सारखं डेप नको होतं. हो भो बाबा मोठा दिकरा ना बरं. लोक लगेच झुकालवी लाग जातील, रामरामी करायला लाग जातील. इम्प्रेशन. तुम्ही रुमालच टाकली ना तरी लोक नाही हो बाहेर गावती महाराज गेले. आणि ते एवढा मोठा उंच पुरा माणूस. आणि त्या बाई जेव्हा पाणी द्यायला आला ते इतकुशी चड्डीवर असा पडत पडत जायचा. आई माझ्याजवळ द्या ना. पाणी द्यायला आलं, लगेच पोहे आला. आई माझ्याजवळ द्या ना. लगेच थोड्या वेळाने काय बडीशोप वगैरे असेल ते द्यायला आला. मी विचार केला की गेल्या 15 वर्ष आपण कीर्तन करतोय, पण इथला अजून आपण मायना ताब्यामा नाही राहिलो. आणि एवढा धिप्पाड पोऱ्या कलियुग मा मायना ताब्यामा आहे. मना विसभाव बोया. मी त्या आजींना विचारलं, ते बाहेर पाणी फेकायला गेलं. म्हटलं आजी काय अपार पुण्य आहे तुमचं, एवढा मोठा मुलगा तुमच्या ताब्यात आहे. म्हणे बाबा हा पोरगा नाही आहे. म्हणतो अहो इथलूशी चड्डीवर फिरा ना, कोण आहे? म्हणे अहो जवाई आहे. म्हणतो हो म्हणा. बाप काप्यात तर 3 टपऱ्या होती. आणि अहो सासूले आई म्हण राय ना, इथला निर्लज्ज आहे. असा गणच कांदा आहेत. दिवाळी आकाजीले सगळी मायशी बोलावत नाही, मायले लुगडं लावत नाही, माय पपटी सण नाश्ता करत नाही, माय पपटी सण
मायनी तब्येत विचारा होत नाही आणि सासरवाडी मा सासूले आई म्हणतस कितली प्रगती गाठी सासराले पप्पा म्हणणं पडस का या असा येडा जनावरेसले मरण बी नाही महाराज माया पद्धतीने आई निव्वळ येडा कांदा आणि तुम्ही कांदे पहा शिकामा ठेवा तरी कोंब काढतील परदीवर ठेवा तरी कोंब काढतील पलंग खाली ठेवा तरी कोंब काढतील जेसले माय बापच समजणार नाही असा येडा डंगरा कोंब काढी काढीच मरी जातस आणि तोच मला विचारायला आला महाराज मला काही काम सांगतात का म्हणतात ते दोन काढलंय तुम्ही लायकीच ती इम्प्रेशन कृष्णाने सांगितलं ही सासरवाडी आहे इथं बोलू नको पण तोपर्यंत दुसरी म्हातारी विचार करे कोण आहे म्हणे ही माझी बहीण द्रौपदी म्हणे हीच का तिला 5-5 पती आहे आणि तिच्या बाजूची बाई कोण आहे रे म्हणे ही माझी कुंती आत्या बुवा बुवा आपकी कुंती भाई हो गई कुंवर पण मासरना तेरे सुने है दो म्हणे ही जी तुझी आत्या आहे ना हिला कुवारपणी पोरग झालं होतं बैराम दादा म्हणे आवराला लाव पण तोपर्यंत तिसरी म्हातारी सांगायची म्हणे कृष्णा अजून एक खोड आहे गोरे है वसुदेव देवकी अरे गोरे है बलराम दाल में कुछ काला है कन्हैया दाल में कुछ काला है कन्हैया तेरे सुने हैं दो बाप तेरे सुने हैं दो बाप मेरे मोर तेरे सुने दो बाप ओ मेरे मोर मुकुट लाला तेरे सुने दो बाप मेरे मोर मुकुट लाला तेरे सुने दो बाप हो मेरे मोर मुकुट धर लाला तेरे सुने हैं दो बाप अरे कृष्णाला त्रास झाला ज्ञानोबरायांना त्रास झाला तुकोबांना त्रास झाला आपल्यालाही तो त्रास सराव करावा लागेल पण तुकोबाराय सांगतात गोपी बनून हा जेव्हा त्रास आम्ही सहन केला तर पारकीयाशी सांगता गोष्टी घरची कुटी खातील पण जेव्हा प्रपंच आणि परमार्थ जेव्हा आपल्याला समजेल तेव्हा एकच करा तुका म्हणे निवांत राही पाहिले पाही परतोनी आणि अशी स्थिती निर्माण झाली का मग कळतं हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले पण हरीच्या जवळ आपलं चित्त हरण व्हायला पाहिजे म्हणून देवाकडे आपली संकल्पना टाकू नका आपल्या सद्गुरूंकडे आपला माथा टेका आणि सद्गुरूंना सांगा मज हृदय सद्गुरू जेने तारीला हा संसार म्हणून विशेषत्या धरू विवेकावरी एकदा का सद्गुरूचं रूप सद्गुरूचं गुण आणि सद्गुरूचं दिलेलं नामदान आठवलं का फक्त एवढंच करावं मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वार करे संतांचा या वार करे संतान वार करे संतांचा वार करे संतांचा वार करे संतांचा वार मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वार करी संतांचा या वार करी संतांचा मस्तक पायावरी मस्तक पायावरी या वार करी संतांचा या वार करी मस्तक हे पायावर या वारकरी संतांच्या सालाबादाप्रमाणे चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह गिरणाईच्या तीरावरचं गिरड आपलं गाव अतिशय मैयाच्या कृपा आशीर्वादाने चालत असलेला असा सुंदर पर्वणी काळातला श्री गुरुदत्त जयंती निमित्ताने सार्वजनिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह सरस्वती नगरमध्ये चालत असलेला हा सार्वजनिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह पाहता पाहता 4थं वर्ष संपण्याच्या कालखंडात इथपर्यंत आल्यानंतर सर्व दात्यांचं सर्व संत पंगत घेणाऱ्या मान्यवरांचं मन भरून कौतुक करेल. आज वेळ कमी पडेल. सर्वांचे आभार मानत असताना
ज्यांनी अन्नदानासाठी पैसे दिले, ज्यांनी पंक्तीसाठी पैसे दिले, ज्यांनी कीर्तना सेवेसाठी पैसे दिले, सर्वांचे आभार मानत असताना सार्वजनिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह मंडळ, भजनी मंडळ, श्री गुरुदत्त भजनी मंडळ, रामकृष्ण भजनी मंडळ यांच्या खूप अशा सहकार्याने, अनमोल अशा सहकार्याने चालत असलेला अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह नाव कोणाचं घेणार नाही. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांचे आभार मानत असताना आज ज्यांच्याकडे ही कीर्तनाची सेवा ज्यांनी हक्काने घेतली, आदरणीय परमपूजनीय राजेंद्र प्रल्हाद जाधव यांच्याकडून त्यांच्या राहुलदादाने ही सेवा स्वीकारत असताना त्या सेवेला अजून सहकार्य आदरणीय परमपूजनीय कडू मोतीराम गायकवाड परिवारातील जे दरवर्षी आपल्याला सहकार्य करतात, आदरणीय कडू काका यांचेही आभार मानतो मी. ज्या राहुलदादाने हक्काने ही सेवा दिली, आदरणीय राजेंद्र प्रल्हाद जाधव यांचे चिरंजीव राहुलदादाचे सुद्धा, त्या काकांचे सुद्धा, संपूर्ण कुटुंबियांचे सुद्धा आभार मानतो. आणि इथं चटई उचलणाऱ्यापासून तर धर्ममंडप उभा करणाऱ्यापर्यंत गावातल्या एक एक घरातल्या व्यक्तिमत्वाच्या चरणी फेट्यासहित नमन करतो. हे कार्य फक्त सरस्वती नगरपुरतं मर्यादित नाही, तर हे कार्य पूर्ण गिरडाचं आहे, गिरड नगरीचं आहे, घराघरातल्या एक एक माणसाचं आहे. त्याला सुरुवात आहे सार्वजनिक अखंड हरिनाम कीर्तन सप्ताह हा संपूर्ण गिरड गावाचा टोलेजंद दिमागदार राज्यस्तरीय होणारा कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमात सर्वांची उपस्थिती, सर्वांचं सहकार्य आहे. पण या विशेष उपस्थितीमध्ये आदरणीय परमपूजनीय आज ज्या ऑर्गनवर आहेत, आदरणीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू कल्याणजी महाराज, तेही उपस्थित झाले, मी त्यांचे आभार मानतो. उत्तर महाराष्ट्रभर आळंदीत गेल्यानंतर आपली ओळख देण्यासाठी कुठला तरी प्रमाणपत्र हवं म्हणून आपल्या हक्काचा माणूस आळंदी नगरीमध्ये लहान मुलांना वारकरी तत्वानं शिक्षण देत असताना सर्व बाजू पात्रतेने आणि पवित्रतेने सांभाळणारं असं मृदुंग क्षेत्रातलं वादळ आदरणीय रोहितजी महाराज स्वतः उपस्थित आहेत. मी रोहितजी महाराजांचे सुद्धा आभार मानतो. 8 दिवसापासून अतिशय गोड त्यांनी सर्व बाजूला सांभाळून ठेवल्या. त्याचबरोबर अमळनेर तालुका तर आळंदीपर्यंत सर्व लोक आपले आहेत आणि मी लोकांचा आहे ह्या भावनेनं जगणारा माणूस, सामान्यातल्या सामान्य कुटुंबापर्यंत आणि मोठ्या कुटुंबांपर्यंत ज्याची झलक आहे आवाजाच्या माध्यमातून उत्तर महाराष्ट्रभर ज्यांचा आवाज आहे असे सागरजी महाराज स्वतः उपस्थित आहेत. मी त्यांचे सुद्धा आभार मानतो. सध्याच्या काळातलं वादळ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं, असतील विदर्भातले काही गायक, असतील मराठवाड्यातले काही गायक, असतील विदर्भातले काही गायक, असतील मराठवाड्यातले काही गायक, पण एकच हिरा आहे, त्या मयुरानं सर्व खानदेशाचं नाव पुढे आणलं. असे मयूर महाराज इथं उपस्थित आहेत. मी मयूर महाराजांचे सुद्धा शब्द सुमनाने आभार व्यक्त करतो. पंचकृषीतनं आलेले आमचे टेलर मामा असतील, आदरणीय मानकीहून लक्ष्मण मामा छोटू काका आहेत, त्याचबरोबर निंबा महाराज आहेत, अंजनविऱ्याहून आलेले, परिसरातनं नाते गोते सगळे सोरे मंडळी आहे. गावातल्या ताईंचे सुद्धा आभार मानतो. ज्ञान मंदिरा यूट्यूब चॅनल कोणाला सापडत नाही, पण एस.के. बाबांच्या शब्दाला मान देऊन ज्यांनी खूप दिनूदादावर प्रेम केलं, एस.के. बाबांच्या शब्दाला मान देऊन ते इथपर्यंत आलेले आहेत. मी दिनूदादांचे सुद्धा आभार मानतो. आणि आपलं गाव कुठल्या क्षेत्रात कमी नाही आहे. राजकारणी क्षेत्रात आपलं गाव पुढे आहे, शैक्षणिक क्षेत्रात आपलं गाव पुढे आहे. आपल्या गावाची एक ख्याती आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर कीर्तन करत असताना असं गाव नाही भेटलं की त्या गावात, आपल्या गावातली मिलिटरीमध्ये किंवा आर्मीमध्ये किंवा पोलीस खात्यात जेवढी पोरं तेवढी कोणत्याच गावात नाही आहेत. एवढी बुलंद आवाजाची तोप आपल्या गिरण नगरी आहेत. सर्वसामान्यातली पोरं सुद्धा, सर्व घराघरातली पोरं आर्मीमध्ये आहेत. प्रत्येक केंद्र सरकारच्या जागेवरती आपल्या गावातलं अधिराज्य आहे. संपूर्ण क्षेत्रात आपलं गाव पुढे आहे. पुन्हा सांगू, आपलं गाव बँडमध्ये पुढे आहे. मी अख्खा महाराष्ट्रभर कीर्तनं केली. महाराष्ट्रभर कीर्तनं करत असताना या गिरड गावाचं नाव एकेकाळी पूर्वीच्या संपूर्ण पुढाऱ्यांनी कान्याकोपऱ्यापर्यंत पोचवलं होतं. आणि त्यांचा लवलेश काही कालखंड संपल्यानंतर मोहनजीबूंच्या माध्यमातनं, मोर्या बँडच्या माध्यमातनं, सिद्धिविनायक बँडच्या माध्यमातनं, विनोद
बँडच्या माध्यमातनं सर्वे बँड मोरिया बँडच्या माध्यमातनं गिरड गावाची ख्याती कान्याकोपऱ्यापर्यंत पोचली आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून आपल्या गावाची ख्याती जय मल्हार साऊंड सिस्टीमने सुद्धा तशीच पोचवली. जय मल्हार साऊंड सिस्टीम कुठे कमी पडलं नाही आणि जय मल्हार साऊंड सिस्टीमच्याच चहूबाजूने आता त्या क्षेत्रात आदरणीय SK बाबांचा राधेकृष्ण साऊंड सिस्टीमची सुद्धा ओपनिंग झालेली आहे आणि त्याच पद्धतीने तेही गिरड गावाचं पुढे नेतील आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने मलाही कुठंतरी गिरड गावाचं नाव कमवता आलं. हा सर्व तुमचा आशीर्वाद आहे. त्या अनुषंगाने श्री गुरुदत्त भजनी मंडळ असेल, सप्ताह मंडळ असेल, लहान थोरांपासून सर्वांचे आभार मानत असताना या सचिन बुवा या राजपूत साहेबांची हाजरी, महाराजांची हाजरी झाली. या टाळ्या वाजा. ओ आदरणीय सचिनजी महाराज राजपूत यांची उपस्थिती झाली, त्यांचेही आभार. आणि ज्यांची नर्मदा मैयावरती खूप मोठी कृपा आहे, आदरणीय परमपूजनीय माझे जीव कंठस्थ असणारे मैयाच्या 5 ते 6 या माणसाने परिक्रमा केलेल्या आहेत. एक वारी करणं सोपं आहे, 5-5 परिक्रमा करणं सोपं नाही. या महात्म्याच्या आपल्या भूमीला पाय जरी लागले ना तर उजडिले भाग्य आता अवघी चिंता वारली. माझ्या ज्ञानूदादाचे सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो. त्याच्या आईचं बायपासचं ऑपरेशन झालं आहे घरी. मी त्याला साकडं गाठलं, अरे म्हटलं एवढ्या परिक्रमा केलेला माणूस कधीच सेवेला संधी देत नाही. मी तुला आग्रह करतो, नर्मदा मैया आईची कृपा करेल, तू आमच्या दत्तबाबांची सेवा कर, दत्तबाबा आईकडं पाहतील. त्या कृपेनं ज्ञानूदादाही इथं उपस्थित राहिले, त्यांचेही आभार. गावातल्या सर्व तरुण बांधवांचे, सरस्वती नगरमधले सर्व तरुण बांधवांचे सर्वांचे मन भरून आभार की पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या दिवसापर्यंत तुम्ही केलेलं तोलामोलाचं सहकार्य, या सहकार्याला माझ्या मुखातनं शब्द अपूर्ण पडतील म्हणून पुनश्च संपूर्ण गावातल्या तरुण मंडळीचे जोरदार टाळ्यांनी तुम्ही आभार व्यक्त करा. ज्ञान मंदिर यूट्यूब चॅनलचे मालक दिनेश दादांचे सुद्धा आभार. आणि जर एखादं कोणी राहिलं असेल तर एवढंच मिळेल, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, ओ परी माझा दैवा पार नाही, परी माझा दैवा पार नाही.